कुछ मीडिया कर्मियों के साथ धक्का मुक्की भी हुई। वहां पर उनको जो है धक्का मुक्की किया और इसकी वजह से अब मीडिया कर्मी लगा रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं सत्ता पक्ष और को लेकर सरकार जवाब दे रही है। तर आपण ही दृश्य पाहतोय, विधान भवनातली ही दृश्य आहेत। विधान भवनामध्ये पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली, सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केलेली आहे आणि तशीच धमकी सुद्धा दिलेली आहे, अशी तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे। दरम्यान आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि मार्ग काढू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर विधान भवनामध्ये पत्रकारांचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये पत्रकारांना धक्काबुक्की झालेली होती, सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केलेली होती आणि तसंच धमकी सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे।